श्री जगन्नाथ अभ्यंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी गटविकास अधिकाऱ्यांना आदेश देऊन 8 तालुक्यातील 20 शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश देणे, सदरचे शिक्षक त्यांच्या शाळातील पटसंख्या कमी होण्यास जबाबदार असल्याचा चौकशीविना निष्कर्ष काढणे, त्यासाठी निलंबित करण्यासारखी शिक्षकांची मानहानी करणारी शिक्षा त्यांना देणे, पटसंख्या कमी होण्यास आवश्यक संख्येने शाळांना शिक्षक उपलब्ध नसणे, लेखन वाचन साहित्य तसेच अध्यापन साधनांचा शाळांमध्ये अभाव असणे, पर्यवेक्षित यंत्रणेचे शाळांच्या दैनंदिन कार्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असणे आणि इंग्रजी शाळांचा ग्रामीण भागापर्यंत झालेल्या विस्तारामुळे पालकांचे आकर्षण इंग्रजी शाळांकडे वेधल्या जाणे इत्यादी कारणांच्या मुळाशी असलेल्या धोरणकर्त्यांना जबाबदार धरण्याऐवजी शिक्षण व्यवस्थेतील सर्वात दुर्बल घटकावर अर्थात शिक्षकांवर झालेल्या नियमबाह्य कार्यवाही प्रकरणी राज्य शासन करीत असलेली कार्यवाही। श्री किरण सरनाईक। धन्यवाद सभापती महोदय। दिनांक 14 ऑक्टोबर 2024चा अनुदान टप्पा वाढ शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबतचा हा औचित्याचा मुद्दा आहे। मान्य सभापती महोदय, दिनांक 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना वाढीव टप्पा जाहीर करण्यात आलेला आहे। सन्मान्य महोदय, मात्र आज 8 ते 9 महिने उलटूनही या शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही आहे। यासाठी आझाद मैदान येथे दिनांक 18 तारखेपासून विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हुंकार आंदोलन सुरू केलेले आहे। काल पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या, मात्र त्यामध्ये देखील अनुदानाचा टप्पा वाढ करण्याकरिता तरतूद झालेली नाही। हा कर्मचाऱ्यांवर एक फार मोठा अन्याय आहे। तरी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनास विनंती करतो की 14 ऑक्टोबरच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी निधीची तरतूद करावी व या कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय दूर करावा। धन्यवाद। म्हात्रे। सभापती महोदय, दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अघोषित त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा, अंशतः अनुदानित शाळांना पुढील टप्पावाढ देण्यासंदर्भात शासनाने शासन आदेश पारित केला आहे। मात्र हिवाळी अधिवेशन 2024, अर्थसंकल्प अधिवेशन 2025 मध्ये अनुदानासाठी निधीची तरतूद झालेली नसणे यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजी व्यक्त केली जात असणे, वाढीव टप्पा न मिळाल्याने काही शिक्षकांनी आत्महत्या करणे, शिक्षकांना हृदयविकाराचा झटका येणे, अर्थसंकल्प अधिवेशन दरम्यान राज्यातील अनेक शिक्षकेतर बांधवांनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून देण्याचा व आत्मदहनाचा प्रयत्न केला असणे, अशा अनेक संकटांसमोर आर्थिक संकटाला शिक्षकांना सामोरं जावं लागत आहे। कर्जबाजारी झाले आहेत। सध्या हे अनुदान मिळण्यासाठी आम्ही सर्व आमदार प्रयत्न करतोय, परंतु निधीची तरतूद होत नाही। कालच्याच पुरवणी मागण्यांमध्ये कोणत्याच प्रकारची तरतूद न झाल्याने आझाद मैदानावरती अनेक शिक्षकेतर बांधवांचं आंदोलन सुरू आहे। माननीय मुख्यमंत्री यांनी तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन 14 ऑक्टोबरच्या शासन आदेशाप्रमाणे राज्यातील शिक्षकेतर शाळांना तात्काळ अनुदान जाहीर करावे अशी या औचित्याच्या माध्यमातून मी आपणास विनंती करीत आहे।